नमस्कार. सो तुम्ही आता मुंबई अलिबाग आणि अलिबाग मुंबईचे व्लॉग बघत असालच. जस्ट आपण ट्रॅव्हल करून आलेलो आहोत आणि जेव्हा तुम्ही मुंबई अलिबाग आणि अलिबाग टू मुंबई रिटर्न हे जे व्लॉग बघून झालेत की मग ही व्हिडिओ मी टाकणार आहे. सो नॉर्मल आता डेली व्लॉग्स येतील. ट्रॅव्हल संपलं आहे आता. सॅटर्डे संडेलाच पण जायला आपल्याकडे आता तेवढा स्लॉट नाही आहे की आपण ट्रॅव्हल करू. सो डेली व्लॉग्सच येतील. घरून वर्कआउटला जाणं, वर्कआउट करणं आणि मग घरी येणं. आता राईडनंतर समजतं आहे की तुमच्या हेल्मेटमध्ये तुम्ही काहीही ॲड करा, म्हणजे ते फ्रंट साईडला असू दे किंवा साईडला असू दे, तुमच्या नेकवरती प्रेशर येतोच. कारण का फोन आणि माउंटचं जे वेट आहे ते काय जास्त नाही आहे. तरी पण मान दुखत होती 2 दिवस राईड करून आल्यानंतर. नॉर्मली दुखत नाही कारण का माझं रेग्युलर हेल्मेट आहे जे मी राईडला वापरतो. लॉंग असू दे शॉर्ट असू दे हे एकच हेल्मेट वापरतो. डेली यूजसाठी वेगळं हेल्मेट आहे रॉयल एनफिल्डचं. राईडसाठी मी SMKचं हेल्मेट वापरतो. माझा व्लॉग करायचा एक हेतू हा पण आहे की मला मराठीतनं व्लॉग करायचं आहे. सो मराठीतनं व्लॉग करायला मी फॉन्ट पण मराठीतनंच यूज करणार. मला ॲक्च्युली टायटल जे यूट्यूबवरती लिहितात ते पण मराठीमध्ये लिहायचं होतं, बट ते जमत नाही आहे सध्या. व्लॉग चालू झाला की मग मराठीत ते सगळं असू दे, मला असं वाटतं. व्लॉगचं जे बाहेरचं जे टायटल आहे ते मी इंग्लिशमधनंच लिहिणार बट मराठीमध्ये. शेड्यूलनुसार चला. शेड्यूलनुसार आपण करणार आहोत लोअर बॉडी, बट मोबिलिटी केली, सर्व केलं, वॉर्मअप केला आणि बॅक ऑफ द नीमध्ये पेन व्हायला लागलं आणि फ्री स्क्वॉट्समधनं अजून पेन वाढलं. मग बोललो राहू दे, कशाला रिक्स घ्यायचं आहे. एक दिवस लोअर बॉडी नाही केली तर काय होत नाही. सो सर्वजण जे मंडेला करतात लेग्स सोडून चेस्ट करतात, चेस्ट. सो चेस्ट केली. चेस्टमध्ये पण वर्कआउट करायला गेलो तर शोल्डर पेन आला. सो जेव्हा तुम्ही वर्कआउट स्टार्ट करता ना, समजा तुम्ही 2 हफ्ते 3 हफ्ते झालेत, 2 महिने झाले वर्कआउट करून, सो तुमची बॉडी यूज टू नसते त्या पर्टिक्युलर मुवमेंट्ससाठी. सो काय होतं, थांबा जरा हे इकडचं ट्रॅफिक जाऊ दे. वर्कआउट स्टार्ट करता 2 हफ्त्यापासून ते 2 महिन्यापर्यंत, खूप दिवसांनी जेव्हा तुम्ही वर्कआउट स्टार्ट करता तर तुम्हाला थोडेसे रेजिस्टन्स फेस करावं लागतं तुमच्या बॉडी करून. आता जसं मी लेग्स करायला गेलो होतो बॅक ऑफ द नीमध्ये पेन आला, चेस्ट करायला गेलो होतो शोल्डर पेन आलं. असं नाही की मी मोबिलिटी केली नाही, मी मोबिलिटी मजबूत केली. ब्लड फ्लो आला पर्टिक्युलर जॉईंटमध्ये, बट रिकव्हरी होत नाही. जेव्हा तुम्ही खूप दिवसांनी वर्कआउट स्टार्ट करता बॉडी रिकव्हरी करत नाही, कारण का बॉडी यूज टू नाही त्या गोष्टीसाठी. असं बोलतात की 30 डेजमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी करा, ती ॲक्टिव्हिटीची सवय लागते ना तुम्हाला. त्या मुवमेंट्स यूज टू व्हायला, फेमिलियर व्हायला वेळ लागतो बॉडीला. बॉडीला मुवमेंट्स माहिती आहेत, तुम्ही खूप वर्षापासून वर्कआउट करता ते सगळं माहिती आहे, बट रिदम यायला वेळ लागतो. जेव्हा तुम्ही 30 kgचा चेस्ट प्रेस करता त्याच्यावरनं शिफ्ट होऊन 40 kgवरती जाता,
सो पेन होतं. शोल्डर मोबिलिटी, स्कॅप्युलर ट्रॅक्शन, भरपूर गोष्टी असतात ज्या यूज टू व्हायला वेळ लागते. बॉडी वेळ घेते बॉडी. सो जेव्हा तुम्ही वर्कआउट स्टार्ट करता तेव्हा काही महिने काही हफ्ते थोडेसे अलगद करायचं वर्कआउट. जास्त वेळ ह्याच्यामुळेच गेला की पहिला मोबिलिटी केली, मग वॉर्मअप केला लेग्सचा, मग लेग्समध्ये पेन आला, मग ते पेन शार्प झालं थोडंसं. मग चेस्ट करायला घेतली, चेस्टचा मोबिलिटी, चेस्टचा वॉर्मअप पर्टिक्युलर मसलसाठी. मग शोल्डर पेन आला अचानक लेफ्ट. असं पण नाही की काय मुवमेंट घेतली मी. इन्क्लाइन प्रेस करायला गेलो आणि शोल्डर डिप्रेस केला तर पेन चालू झाला आणि ग्रॅज्युअली वाढत गेला. ते असं होत असतं. बॉडी शोल्डरमध्ये पेन येत होता. सो इन्क्लाइन ना फ्लॅट ना डिक्लाइन काहीच करायला नाही भेटलं. केबलवरती जेवढा वर्कआउट करता आला तेवढा केला. एक्सरसाइजवरती केला आणि पुशअप्स केले. 2-3 दिवस वर्कआउट पण नाही झाला आहे कारण का अलिबागवरनं आलो तो हफ्ता वर्कआउट नाही झाला. सॅटर्डे संडे मंडे वर्कआउट नाही झाला. त्यानंतर 2 दिवसाचा गॅप घेतला कारण का बॅक दुखत होती. जर तुम्ही सॅडल बॅगमध्ये वेट भरताना तर तुमचं इव्हेंच्युअली हँडल खूप टाईट होतं. म्हणजे जड होतं. जेव्हा गाडी मोमेंटममध्ये आहे, गाडी 60-80च्या मध्ये आहे, 100च्या मध्ये आहे, तर एवढा फील नाही होणार तुम्हाला. बट जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकताना तुम्ही आणि तुम्हाला जेव्हा मनोरिंग करायची आहे बाईकची ट्रॅफिकमधून, तेव्हा शोल्डर जातात, बॅक जाते कारण का सारखे पाय खाली घेऊन जायचे, टॉर्सो तुमचा फ्लेक्स होतो. सो फटीक होतो जेव्हा तुम्ही लोडेड ट्रॅव्हल करता. लाईट वेट आहे तेव्हा तुम्हाला फक्त बाईकचं आणि तुमचं वजनच मॅनेज करायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला तेव्हाच कळतात जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स येतो रायडिंगचा, की कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या. आता तुम्ही जेव्हा व्लॉगमध्ये बघाल तर मी जाताना एवढे ब्रेक्स घेतले नाही आहेत. 0 ब्रेक घेतले मी जाताना. मी फक्त अलिबागला थांबलेलो, ते पण 5 मिनटं. पण जर तुम्ही येताना बघाल तर येताना मी थकलेलो. सो मी 2-3 ठिकाणी थांबत आलो आहे. येताना मी एकदा अलिबागला जेवायला थांबलो सुरुची वाड्यामध्ये, दुर्ग सुरुची वाडा. नंतर पुढे जाऊन जिथे आईस्क्रीम सोडा भेटतो कार्ले खिंडीच्या खाली तिकडे थांबलो. त्याच्यानंतर पुढे पनवेल हायवेला थांबलो. त्याच्यानंतर मी शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आपला चेंबूरचा, त्याच्या थोडंसं अगोदर थांबलो. कामत रेस्टॉरंट आहे तिकडे. सो मी मोठे ब्रेक नाही घेतले, बट थोडा थांबलो मी, 1-2 मिनटं 3 मिनटं. तसा पण रिटर्नची जर्नी जर तुम्ही बघाल तर ती कटच आहे पूर्ण. 1 स्टॉपच केली, एकच स्टॉप घेतला आहे पनवेलला, तो पण पाणी प्यायचा. 10 ते 15 मिनटं थांबलो असेल तिकडे पण मी जास्तीत जास्त. कारण का ऊन एवढं होतं ना, आम्ही निघालेलोच अलिबागवरनं 3 वाजता. तो उन्हाचा तडाखा एवढा जास्त होता की मी पनवेलला येईपर्यंत लिटरली माझा घसा सुकलेला. कारण का व्लॉगमध्ये बोलायचं पण आहे आणि लक्ष पण द्यायचं आहे रोडवरती. असं नाही की मी पिलियन म्हणून मी बाजूला बसलो आहे. सो मी हे जे फंबल करतो ना, मी फंबल काढणार नाही अजिबात, फंबल ठेवून देणार. कारण का माझे अनेक मित्र आहेत ज्यांना व्लॉगिंग स्टार्ट करायचे, सो ते बोलतात अरे की फंबल होतं कसं करायचं. फंबल ठेवून द्यायचं. सो आपण आता पोचलो आहे घरी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुर्तास एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.